संग्राम देशातच काय राज्यात देखील पाहायला मिळतोय। पहिल्या टप्प्यातील निवडणुका येत्या शुक्रवारी पार पडणार आहेत। मतदान आहे आणि या दरम्यान तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची आता लगबग सुरू झाली आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीचे तब्बल 5 दिग्गज नेते आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजित सिंह निंबाळकर माढ्यामधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील, तर सोलापुरातून राम सातपुते, कोल्हापुरातून शाहू महाराज आणि ओमराजे निंबाळकर धाराशिवमधून अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी दोन्ही बाजूने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार। शरद पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आपापल्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असतील। सोलापुरात भाजप आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून पाहायला मिळणारा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहेच। त्याच पार्श्वभूमीवर सोलापुरात महायुतीचे दोन्ही उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असतील। माढ्याचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सोलापूरचे भाजपचे उमेदवार राम सातपुते सोलापुरात शक्ती प्रदर्शन करतील। सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते 7 रस्ता परिसरापर्यंत महायुतीच्या उमेदवारांची रॅली काढली जाईल आणि या शक्ती प्रदर्शनासाठी देवेंद्र फडणवीस उपस्थित असतील। अधिक माहितीसाठी जाऊया, सोलापुरातून आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित आपल्या सोबत जोडले गेलेत। प्रीतम, आज जे कोणी उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, सोलापुरात किती वाजता रॅली किंवा सभा असतील? नक्कीच आज तिसऱ्या टप्प्यातला जो काय अर्ज भरण्याचा जी काही तारीख आहे ती 12 एप्रिलपासून सुरू झाली होती। मात्र महायुतीकडून माढ्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकर तर सोलापुरातून राम सातपुते यांना भाजपने उमेदवारी दिल्यापासून गेल्या 15 दिवसापासून महायुतीच्या उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात प्रचाराचा धुरा उडवलेला आहे। मात्र आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक पासून रॅलीला सुरुवात करण्यात येणार आहे। त्यामध्ये पाहिला गेलं तर दोन्हीही उमेदवार दुपारी 1 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्याच पद्धतीने पाहिला गेलं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 7 रस्ता परिसरात छोटे खानिका होईना पण ते सभा होणार आहे। त्यामुळे कुठेतरी पाहिला गेलं तर माढा मतदारसंघात रणजित साईक निंबाळकर आणि मोहिते पाटील घराण्यामध्ये जो संघर्ष होता तो नाट्य पडल्यानंतर आता शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून धैर्यशील मोहिते पाटील हे दुपारी 1:30 वाजता मोजक्याच कार्यकर्त्यांसह सोलापुरातील जे जिल्हाधिकारी आहे त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे। मात्र गेल्या 2 दिवसापासून शरदचंद्र पवार हे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारी अर्जासाठी सोलापुरात येतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती। मात्र काल ऐन टायमाला शरद पवार यांचा दौरा रद्द करण्यात आलेला आहे। त्यामुळे जे काही मोजके कार्यकर्ते असतील किंवा सुशील कुमार शिंदे असतील यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। त्याच पद्धतीने प्रीतम, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। त्यामुळे ज्यावेळी हे उमेदवार जातील आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कसं शक्ती प्रदर्शन त्या गटाकडून केलं जातं आपण